हॅलो फ्रेंड्स, मी लता LTP किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे ओट्स बिस्किट. तर मी हे लहान मुलांना किंवा रोजच्या धावपळीमध्ये आपल्याला सकस आहार मिळत नाही, त्याकरताने मी हे ओट्स बिस्किट बनवत आहे. तर चला तर आपण सुरुवात करूया. मी 4 कप ओट्स घेतलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी 4 कप ओट्स घेतलेला आहे. आता हा आपण काजू बदाम घेतलेले आहे. 2 चमचे काजू घेतलेले आहे, 2 चमचे बदाम घेतलेले आहे. आपल्या धावपळीमध्ये आपल्याला सकस काहीतरी पौष्टिक हवे असते, म्हणून त्यासाठी मी हे बिस्किटे बनवत आहे. आता आपण याची फाईन पावडर तयार करून घेऊया. यातच आपल्याला ओट्सची पावडर तयार करून घ्यायची आहे. तर मी यामध्ये मिक्सरच्या काजू बदामाची पावडर केली, त्यातच मी ओट्स घातलेले आहे आणि त्याची पावडर तयार करून घेत आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण फाईन पावडर तयार करून घेतलेली आहे. खूप सॉफ्ट झालेली आहे. अशाच प्रकारची आपल्याला पावडर हवी आहे. तर चला तर आता सुरुवात करूया. मी अर्धा कप साजूक तूप घेतलेले आहे. हे मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. आता यातच 1 कप जॅगरी पावडर घेतलेली आहे, गुळाची पावडर आहे, ती मिक्स करून घेऊया आणि याला चांगले फेटून घेऊया. आपल्याला अशा प्रकारे फेटायचे आहे की याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला फेटायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. अशा प्रकारे मी फेटून घेतलेले आहे. आता यातच आपल्याला दूध घालायचे आहे. गरम दूध आहे. मी 4 चमचे दूध घेतलेले आहे. हे यात घालून घेऊया आणि मिक्स करूया. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी चांगले फेटून घेतलेले आहे. आता यातच घालणार आहोत 1 चमचा, मोठा चमचा आहे. 2 टीस्पून म्हटले तरी चालेल, कारण मी हे एक मोठा चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे. अर्धा चमचा मी बेकिंग सोडा घेतलेला आहे. आता हे मिक्स करून घेऊया. आता यातच आपल्याला 1 चमचा व्हॅनिला इन्सेन्स घालायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे व्हॅनिला इन्सेन्स घेतलेले आहे. यात घालून घेऊया आणि चांगले फेटून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी सर्व फेटून घेतलेले आहे. आता आपल्याला मोठा बाऊल लागेल, त्यासाठी मी हे मिश्रण यामध्ये घालून घेत आहे. थोडीसा जागा करून मी यामध्ये घालून घेते. अशा प्रकारे सर्व काढून आपण ह्या मिश्रणात घालून घेतोय. आता मिक्स करूया. हातानेच मिक्स करत आहे.
आपल्याला मळायचे नाही, फक्त बाइंड होईल अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचे आहे. बघू शकता आपण आपल्या चांगले थिक आहे, पण आणखीन आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे, ते आणखीन थिक होईल. तर अशा प्रकारे मी आपले मिश्रण तयार झालेले आहे. आता याला 10 मिनिटासाठी रेस्ट देऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले बॅटर 10 मिनिटे झालेली आहे, चांगली रेस्ट घेतलेली आहे. तर आता हे चांगले थिक झालेले आहे. अशाच प्रकारचे आपल्याला बॅटर हवे आहे. तर बघू शकता आपण अशा प्रकारे आता मी हे मिक्स करून घेते. आणि आता मी ट्रे तयार करून ठेवलेला आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी ट्रे तयार करून ठेवलेला आहे. हे बिस्किटे ओव्हनमध्ये करणार आहोत. तर आता हे छोटा पार्ट्स घेऊन आपल्याला अशा प्रकारे आपण बिस्किटे तयार करणार आहोत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे मी बिस्किटे तयार करत आहे. अशाच प्रकारे सर्व करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, मी इतके बिस्किटे तयार करून घेतलेली आहे. ओव्हन प्रीहीट करण्यासाठी ठेवलेले आहे. तर बघू शकता आपण मी अशा प्रकारे याला हलकीशी डिझाईन तयार करून घेत आहे. मी चमच्याच्या साहाय्याने अशा प्रकारे हलकीशी डिझाईन करत आहे. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही डिझाईन करू शकता. बिस्किटे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ठेवू शकता. अशा प्रकारे आपण बिस्किटे तयार करत आहोत. बघू शकता आपण छानसे दिसत आहेत. अशाच प्रकारे मी तयार सगळे करून घेतलेले आहे. एकीकडे ओव्हन प्रीहीट होत आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपला ओव्हन प्रीहीट झालेला आहे. आता ही बिस्किटे आपण यामध्ये लावून घेऊया. वर 170 सेल्सिअसवर आपण 10 मिनिटांसाठी ठेवलेले आहे. आता याला बेक करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले बिस्किटे तयार झालेली आहेत. खूप छानशी झालेली आहे. तुम्हाला हे बेक करण्यासाठी 20 मिनिटे लागलेली आहे. मी पहिल्यांदा 10 मिनिटे लावले होते, तर ते ओलसर वाटत होते, त्यामुळे मी पुन्हा 10 मिनिटासाठी लावलेले आहे. छानसे बेक झालेले आहे. बघू शकता आपण, मागूनही दाखवते. अशा प्रकारचे आपले बिस्किटे छानपैकी बेक झालेले आहेत. खूप गरम आहे. मी आत्ताच ओव्हनमधून काढलेले आहेत. तर आता याला थंड होण्यासाठी ठेवणार आहे. तर अशा प्रकारचे बिस्किटे तुम्ही जवळून दाखवते. खूप छानसे असे बिस्किटे तयार झालेली आहे. तुम्ही अशाच हेल्दी बिस्किटे बनवू शकता. घरच्या घरी आपण ओव्हनमध्ये, कढाईमध्ये होऊ शकते. मग अशा प्रकारचे आपण बिस्किटे बनवलेली आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघू शकता आपण खूप खुसखुशीत आणि जाळीदार बिस्किटे बनलेली आहेत. अशाच प्रकारचे आपल्याला बिस्किटे हवे आहे. लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, घाईच्या वेळेमध्ये किंवा टिफिन बॉक्समध्ये अशा प्रकारचे बिस्किटे देऊ शकतात. तर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी LTV किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि छानशी कमेंट लिहा. थँक्यू.